आज आपण जाणून घेणार आहोत की कासव संवर्धन किती महत्त्वाचं आहे आणि यासाठी महाराष्ट्र राज्य शासन किती आणि कसे विविध उपक्रम राबवित आहे। महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 40 पेक्षा जास्त किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवे आपली घरटी करण्यासाठी विणीच्या काळात म्हणजेच डिसेंबर ते मार्च या दरम्यान येतात। पूर्वी या कासवांच्या घरट्यांची शिकार, अंड्यांची तस्करी, भटके कुत्रे व इतर प्राण्यांकडून कासवांच्या पिल्लांची शिकार होत असे। मात्र 2003 पासून महाराष्ट्र वन विभाग, काही स्वयंसेवी संस्था व स्थानिकांच्या सहाय्याने या समुद्री कासवांचे संवर्धन व संरक्षणाचं काम करत आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया। सर्वात आधी कासव संवर्धनाचं महत्त्व समजून घेऊया। जगात सापडणाऱ्या 7 कासवांच्या प्रजातींपैकी 5 प्रजाती भारताच्या समुद्रात आढळतात, जसे की ऑलिव्ह रिडले समुद्री कासव, ग्रीन सी समुद्री कासव, हॉक्स बिल समुद्री कासव, लेदरबॅक समुद्री कासव व लॉगरहेड समुद्री कासव। समुद्री कासव म्हणजेच सी टर्टल्स ही आंतरराष्ट्रीय स्तरांवर संकटग्रस्त कासव मानली जातात। कासवांचं पर्यावरणीय महत्त्व। समुद्री परिसंस्थेतील अन्न साखळीत जेलीफिश, समुद्री शैवाल यांचं प्रमाण समुद्री कासव नियंत्रित करतात व समुद्री परिसंस्थेला स्वच्छ ठेवतात। महाराष्ट्रातील पहिल्या आणि अत्यंत यशस्वी कासव संवर्धन प्रकल्पाची सुरुवात सह्याद्री निसर्ग मित्र NGO या संस्थेच्या पुढाकाराने रत्नागिरीत मंडणगड तालुक्यातील वेळास या गावातून झाली। या प्रकल्पांतर्गत स्थानिकांना दरवर्षी घरटी शोधून काढणे, हॅचरी उभारणे, हॅचरी म्हणजे जिथे कासवांच्या अंड्यांचं संवर्धन केलं जातं, जिथे अंड्यातून पिल्ले बाहेर येतात इत्यादींचे प्रशिक्षण देऊन कासव मित्र म्हणून सहभागी करून घेण्यात येतं। हे कासव मित्र समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालून ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी शोधून काढतात। या घरट्यातून अंडी सुरक्षितपणे काढून हॅचरीमध्ये स्थलांतरित करतात आणि त्या अंड्यांची भटकी कुत्री व इतर जंगली प्राणी यांपासून संरक्षण करतात। त्यानंतर हॅचरीमधून बाहेर पडणाऱ्या कासवांच्या पिल्लांना स्थानिक कासव मित्र समुद्रात सुरक्षितपणे सोडून देतात। या सर्व कामासाठी कासव मित्रांना कांदळवन कक्षातर्फे कासव विणीच्या हंगामात लागणारे साहित्य तसेच वेतनही देण्यात येते। समुद्रकिनारी भागात प्लास्टिक कचरा आणि साफसफाई मोहिमा शासनातर्फे स्वयंसेवी संस्था व लोकसहभागातून राबविल्या जातात। आता जाणून घेऊया कासव संवर्धनाचे उपक्रम। पर्यावरण पूरक पर्यटनाचा आदर्श म्हणजे वेळास टर्टल फेस्टिवल। हा फेस्टिवल संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो पर्यटक कासव विणीच्या हंगामात या गावास भेट देतात। संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या हॅचरीमधून कासवांची पिल्ले सुखरूपपणे सोडण्याची प्रक्रिया हे पर्यटक अत्यंत शिस्तबद्धपणे पाहतात। मोठमोठ्या हॉटेलमध्ये न राहता हे पर्यटक गावात उपलब्ध करून दिलेल्या होमस्टेमध्ये राहतात आणि पारंपरिकरित्या बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतात आणि निसर्गाला जवळून अनुभवतात। 2018 पासून कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या सहाय्याने मच्छीमारांकरिता नुकसान भरपाई योजना सुरू करण्यात आली आहे। मासेमारी करताना मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासव व इतर संरक्षित समुद्री जीवांना जाळे कापून जीवदान देण्याकरिता मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई देण्यात येते। आत्तापर्यंत 409 समुद्री कासवांना वाचवण्याकरिता सुमारे 54,11,350 रुपये एवढी नुकसान भरपाई मच्छीमारांना देण्यात आली आहे। कधीकधी समुद्री कासवे त्यांना झालेल्या इजांमुळे किंवा संक्रमणामुळे समुद्र किनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळतात। अशा कासवांची संख्या पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते। जखमी जिवंत कासव वाहून किनाऱ्यावर आल्यास त्यांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे असते। तसेच वाहून आलेले कासव मृत असल्यास त्याचे शवविच्छेदन केले जाते, ज्यामुळे त्यांचे वाहून आल्याचे कारण समजण्यास मदत होते।
2011 पासून वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेलफेअर असोसिएशन आणि महाराष्ट्र वन विभाग डहाणू विभाग समुद्री कासवांसाठी उपचार केंद्र डहाणू येथे चालवत आहे। या केंद्रामध्ये समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेल्या जखमी कासवांवर उपचार करून त्यांना पुन्हा समुद्रात सोडले जाते। या उपक्रमाकरिता कांदळवन प्रतिष्ठान या केंद्राला नियमितपणे आर्थिक सहाय्य करते। कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबई व जवळपासच्या समुद्र किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या जखमी कासवांच्या उपचाराकरिता ऐरोली येथे कासव उपचार केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे। लवकरच अशी उपचार केंद्र रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील सुरू करण्यात येतील। कांदळवन कक्षाने मरीन रिस्पॉन्डंट गटाची स्थापना केली असून त्यात महाराष्ट्र वन विभागातील कर्मचारी, कांदळवन प्रतिष्ठानचे कर्मचारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा समावेश आहे। हा गट विशेषतः समुद्री कासव व इतर सागरी प्राणी किनाऱ्यावर जखमी अवस्थेत वाहून आल्यावर वेगवान प्रतिसादासाठी एक शृंखला म्हणून प्रस्थापित करण्यात आला आहे। समुद्री कासवांचे स्थलांतर हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे। भारतीय पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः ऑलिव्ह रिडले कासवांचे समुद्रातील वास्तव्य कशा प्रकारे असू शकते याचा अभ्यास प्रथमच कांदळवन कक्षाद्वारे 2022-2023 मध्ये भारतीय वन्यजीव संस्थान यांच्या सहाय्याने केला गेला। या अभ्यासात एकूण 7 मादी ऑलिव्ह रिडले कासवांना रत्नागिरीतील वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरून सॅटेलाइट टॅग लावण्यात आले व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले। या अभ्यासातून असे निदर्शनास आले की अंडी दिल्यानंतर काही काळ या कासवांनी समुद्राच्या उथळ पाण्यात वास्तव्य केले। काही दिवसांनी यातील काही कासवे अरबी समुद्रात उत्तरेला तर काही कासवे दक्षिणेला गेली। यातील एक कासव अरबी समुद्रातून श्रीलंकेला ओलांडून बंगालच्या उपसागरात गेल्याचे देखील समजले। तर असा आहे कासव संवर्धनाचा प्रवास।